रामकृष्ण हरी. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव रुपाली विनोद देवकर आहे आणि SVRT UK रुक्मिणी ग्रुपमध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून खूप आभारी आहे. आज मी इथे कोणी मोठी व्यक्ती म्हणून नाही, तर एक आई, एक पत्नी आणि गृहिणी म्हणून उभी आहे. आणि त्याचबरोबर शिक्षणाने मी इंजिनियर आहे आणि मुलं होण्यापूर्वी आ, मी IT क्षेत्रात काम करत होते. माझी काही स्वप्न होती, माझं ध्येय होतं. पण मला आज जाणवतं की गृहिणी म्हणून ही भूमिका फक्त नाही, या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आणि आशीर्वाद आहे. मी जुळ्या मुलांची आई आहे. जुळी बाळं होणं म्हणजे आनंद दुप्पट, पण जबाबदारीही दुप्पट. आमच्या एका मुलाला विशेष गरजा आहेत आणि त्याला 24 तास काळजीची गरज आहे. तो क्षण आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन आला. झोप न येणारी रात्रे, थकवा, कधी-कधी मनात प्रश्न, का आपल्यासोबतच का? मी हे सगळं कसं सांभाळू शकेन का? गृहिणी म्हणून घर आणि मुलं सांभाळताना अनेक वेळा स्वतःला पाहायला वेळ मिळत नाही. कधी-कधी वाटायचं म्हणजे स्वतःची ओळख आहे का? पण हळूहळू मला समजलं, आई होणं हीच सर्वात मोठी ओळख आहे. सेवा करणं हीच माझी शक्ती आहे. मी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला नाही, पण हार मानली नाही. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकले, मदत स्वीकारायला शिकले. रामकृष्ण हरी हा जाप मला आतून बळ देतो. तो मला सांगतो, तू एकटी नाहीस. एक काळ असा होता की माझ्या मुलाला थेरपी सुरू झाल्या. खूप प्रयत्न केला, पण प्रगती होत नव्हती. पुढं इतर मुलं झपाट्याने वाढत होती आणि आम्ही मात्र छोट्या पावलांसाठी महिनोन प्रयत्न करत होतो. पण एक दिवस माझ्या मुलाने एक छोटीशी प्रगती केली. कदाचित इतरांसाठी ती छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी तो चमत्कार होता. त्या दिवशी मला समजलं की आपली मुलं कोणाशी स्पर्धा करत नाहीत. प्रत्येकाचं आयुष्य देवानं वेगळं लिहिलं आहे. त्या क्षणाने मला संयम, कृतज्ञता आणि निस्वार्थ प्रेम शिकवलं. आज महिला दिनानिमित्त मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असतो. कोणी ऑफिस सांभाळते, कोणी व्यवसाय सांभाळतं, कोणी घर आणि कोणी विशेष मुलांचं संपूर्ण आयुष्य उभं करतं. यापैकी कोणतीही भूमिका छोटी नाही. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची सेवा करत आहात, तर तुम्ही सामर्थ्यवान आहात. जर तुम्ही कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेतला असेल, तर तुमचा त्याग अमूल्य आहे. माझ्या कुटुंबाची सेवा हीच माझी साधना आहे, हीच माझी पूजा आहे. सेवा म्हणजेच भक्ती. आज मी प्रत्येक स्त्रीला सन्मान करते, जी थकली असली तरी हार मानत नाही, जी रडली तरी पुन्हा हसते, जी देवावरती विश्वास ठेवते. आपण एकमेकींना आधार देऊया, स्वतःवरती प्रेम करूया आणि लक्षात ठेवूया, देव प्रत्येक स्त्रीला तिच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं कधीच देत नाही. रामकृष्ण हरी. धन्यवाद.